नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण रवा नारळाचे लाडू रेसिपी येथे पाहणार आहोत। सणसूद आली की आपण नेहमीच करतो, परंतु 26 जानेवारी तर आपला राष्ट्रीय सण आहे। तर या सणासाठी खास लाडू रेसिपी येथे तयार केली आहे। यामध्ये तुम्ही तिरंग्याचे कलर घालून सुद्धा ही खास अशी बनवू शकता। वर्षातील सर्व सणाला आपण उत्तम रेसिपी बनवतो, तर आपल्या राष्ट्रीय सणाला का नाही। शिवाय हे लाडू बिना पाकाचे अगदी मौसूद कोणी सहज खाऊ शकेल असे आहेत आणि सहज बनवू शकेल असे आहेत। सर्व टिप्ससह मी तुमच्याबरोबर हे शेअर केले आहेत, तर रेसिपी नक्की पहा। येथे सर्वप्रथम आपल्याला एक नारळ फोडून घ्यायचा आहे। हे पहा, फोडून त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलं। आता हे खोबरं आपल्याला येथे वेगळं करून घ्यायचं आहे। हे पहा, खोबरं काढून घेतल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर हा मागचा जो काळा भाग आहे तो छलनीच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता। येथे मी तसंच याचे चकल्या करून घेतलेल्या आहेत। चकल्या तयार झाल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे फिरून बारीक असं करून घेतलं। आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। हे पहा, या पद्धतीने आपण वाटीमध्ये हे काढून घेतलं। आता उरलेला सर्व चकल्याचा आपल्याला याच पद्धतीने किस येथे करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने एक वाटी किस आपला येथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरू शकता। अगदी बारीक असा करून घेतला। आता उरलेलं एक वाटी साखर येथे काढून घेतली आणि त्याचबरोबर एक वाटी बारीक असा रवाही आपण येथे चाळून घेतलेला आहे। हे पहा, अगदी बारीक रवा जो बाजारात येतो तो घेतला। तुमच्याकडे मोठा असेल तोही घेतला तरी चालेल। आता साखरेमध्ये आपल्याला 5 इलायच्या फोडून घालायचे आणि याची पावडर छान अशी तयार करून घ्यायची, म्हणजे पिठी साखर आपल्याला येथे तयार करून घ्यायची। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक असं फिरून याची आपल्याला पिठी साखर फ्रेश अशी इलायची सुगंधावाली करून घ्यायची आहे। हे पहा, हे तयार झाल्यानंतर बाजूला ठेवून देऊया। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप येथे घालून घ्यायचं आहे। तूप छान वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला घेतलेला 1 वाटी रवा सर्वप्रथम घालून घ्यायचा। हे पहा, रवा आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा, म्हणजे त्यानंतर आपल्याला उरलेलं साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। रवा भाजताना आपल्याला गॅस नेहमी मंद ठेवायचा आहे। जर मोठा गॅस केला तर रवा करपू किंवा खाली लागू शकतो। हे पहा, या पद्धतीने आता हळूहळू रव्याचा कलर येथे चेंज होत आहे। आपल्याला सारखं उलटणीने किंवा चमच्याने हे छान असा हलवून घ्यायचा आहे। हे पहा, छान असा भाजून झाला। आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी छान असा खरपूस आणि घरभर खमंग असा वास आला की त्यानंतर हा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। हे पहा, आता रवा येथे काढून घेतला। कढई पुन्हा साफ करून घेतली। यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप पुन्हा घालून घेतला आणि तयार करून घेतलेला खोबऱ्याचा किस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता खोबऱ्याचा किस कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा 1 मिनिटात अगदी झटपट असा लालसर होतो। हे पहा, येथे हळूहळू खोबऱ्याचा छान असा कलर चेंज झाला, परंतु येथेही आपल्याला गॅस वाढवायचा नाही, मंद गॅसवर छान असा भाजून घ्यायचा। ही लाडू तयार करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आता हा परतून झाला। यामध्ये तयार करून घेतलेली पिठी साखर पूर्ण येथे मी घालून घेत आहे। तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। सर्व साखर छान अशी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, छान अशी मिक्स झाली। आता येथे आपल्याला भाजून घेतलेला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे पहा, पूर्ण रवा यामध्ये घालून घ्यायचा आणि रवा सुद्धा आपल्याला साखरेप्रमाणे यामध्ये मिक्स करून घ्यायचा। सर्व मिश्रण आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि येथे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। येथे जरी आपण गॅस बंद केला असला तरी कढई अत्यंत गरम आहे, म्हणून आपल्याला सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे। हे पहा, आपण तयार करून घेतलेलं साहित्य अगदी मोकळं असं झालेलं आहे। याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। हे पहा, लाडू वळण्यासाठी आता आपल्याला यामध्ये पाणी किंवा दूध आपण घालू शकतो। येथे मी अर्धा वाटी दूध यामध्ये घालून घेतलेला आहे।
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा वाटी पाणी सुद्धा घालू शकता, पण दुधाने अजून छान अशी चव येते म्हणून येथे मी अर्धा वाटी दूध यामध्ये मिक्स करून घेतलं। हे पहा, सर्व छान असं आपल्याला गरम कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व छान असं मिक्स झालं। थोड्या वेळ आपण येथे झाकून ठेवणार आहे, म्हणजे हे थोडं थंड होईल। हे पहा, या पद्धतीने थंड झालं, हाताला सोसवेल असं झाल्यानंतर याचे आपल्याला खाली उतरून लाडू वळवून घ्यायचे आहेत। हे पहा, आता खाली उतरून घेतलं। या पद्धतीने याचे लाडू आपण बांधून घेणार आहे। हे पहा, अगदी सहज हलक्या हाताने हे लाडू वळले जातात आणि हे जसे जसे थंड होतील तसे तसे हे घट्ट होणार आहेत। याच पद्धतीने सर्व लाडू तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वळून घेऊ शकता, म्हणजे लहान मोठे तुम्हाला कसे लागतात ते तुम्ही बांधून घेऊ शकता। येथे मी मध्यम आकारात सर्व लाडू वळून घेत आहे। याच पद्धतीने पुढचे सर्व लाडू येथे मी वळून घेणार आहे। सर्व लाडू माझे वळून झाले आणि तुम्ही कढई पाहू शकता, म्हणजे कढई आपली खाली कुठेही लागली नव्हती। आता सर्व लाडू हे पहा अगदी मौसूद आणि मध्यम आकाराचे तयार झाले आहेत आणि सगळे एका आकाराचे दिसत आहेत। तुम्ही एका हाताने सहज असे हे लाडू वळून घेऊ शकता। आता एक लाडू येथे मी तुम्हाला फोडून दाखवते आणि अगदी कडक असे झालेले आहेत। जसे जसे हे थंड होतात तसे तसे छान असे तयार होतात। 8 दिवस फ्रीजमध्ये हे छान असे राहतात। घेतलेल्या साहित्यामध्ये येथे आपले 15 लाडू छान असे तयार झाले आहेत। आता हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे। तर सणासुदीलाच नाही तर मध्ये कधीही तुम्ही अशी झटपट ओल्या नारळाची आणि रव्याची रेसिपी बनवून मुलांना सगळ्यांना खाऊ घालू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।